नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. रोज जंतर मंतरच्या आंदोलनाशी संबंधित काहीतरी विषय येतो. काल अभिजित दिपके यांनी विविध गोदी मीडियाला दिलेल्या मुलाखतींचा विषय होता. आज विषय आहे तो साक्षात नरेंद्र मोदींचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. तुम्हाला माहिती आहे, CJPचं आंदोलन सुरू झाल्यापासून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष अस्वस्थ आहे. नरेंद्र मोदींना ज्या क्षणाला त्यांच्या सल्लागारांनी हे सांगितलं की तुम्ही भाजपवाले व्हॉट्सॲपवर निपुण आहात, तुमची सगळी जनरेशन ही व्हॉट्सॲप जनरेशन आहे, पण आता नवीन जी मुलांची पिढी आहे, जेन झी जिला म्हणतात, ती इंस्टाग्रामवर आहे. व्हॉट्सॲप ते इंस्टाग्राम असा फरक पडलेला आहे असं नरेंद्र मोदींना त्यांच्या मीडिया सल्लागारांनी सांगितलं. त्या दिवसापासून नरेंद्र मोदी रोज रात्री हे इंस्टाग्रामवर रील्स करायला लागले, हे लक्षात घ्या. जणू काही अशी रीळ केल्यामुळे त्यांचा नव्या पिढीशी संवाद साधला जाणार आहे. काल त्यांनी रात्री 11 वाजता येतात साधारणपणे ते. मला असं वाटतं दिवसभराचं कामकाज रात्री 11पर्यंत संपत असावं पंतप्रधानांचं. तर 11 वाजता त्यांनी एक रील केलं. हे त्यांचं तिसरं रील आहे इंस्टाग्रामवर. आधीची 2 रीलं आहेत, त्याचा फज्जा उडाला. याचं कारण पहिल्या रीलमध्ये त्यांचा अँगलच बरोबर नव्हता. दुसऱ्या रीलमध्ये काही त्यांनी नवीन सांगितलं नाही. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापणार आहोत वगैरे, या पलीकडे ते काही बोलले नाहीत, जे त्यांनी सकाळी ट्विट केलं होतं. त्यामुळे पहिल्या 2 रील्सची चेष्टाच झाली. तुम्ही खाली जाऊन जर कॉमेंट्स वाचल्यात तर तुमच्या लक्षात येईल की तरुण मुलं किती मस्करी करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदींची. हे कालचं जे रीळ आहे रात्री 11 वाजताचं, हे तिसरं रीळ. यामध्ये नरेंद्र मोदींनी तमाम तरुण पिढीला सांगून टाकलं की मी तुम्हाला माफ केलेलं आहे. मुद्दा असा आहे की तरुण पिढीने तुम्ही आम्हाला माफ करा असं सांगितलं का तुम्हाला? न सांगताच हे म्हणतायत मी तुम्हाला माफ केलेलं आहे. ते असं म्हणतात तुम्ही मला शिव्या दिल्यात, माझ्या स्वर्गवासी आईलाही शिव्या दिल्यात. व्हिक्टिमहुडच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदींचा हात कुणीही धरू शकत नाही. दरवेळेला काही झालं की आपल्यावर कसा अन्याय झालाय याचा आक्रोश ते करत असतात. त्याप्रमाणे त्यांनी तो कालही केला की मुलांनी मला शिव्या दिल्या, मुलं नीट वागली नाहीत, तरीसुद्धा मी या मुलांना माफ करतोय असं त्यांनी आवर्जून सांगितलं. आता तुम्ही या रीलच्या खाली जाऊन काल रात्रीपासून आजपर्यंत, म्हणजे आता जवळजवळ 24 तास पूर्ण व्हायला येतील रात्री 11 वाजता, नुसत्या कमेंट्स वाचा. किती खिल्ली उडवतायत मुलं या पंतप्रधानांची. फ्रेंड्स म्हटलं की तुमचा संवाद होईल असा गैरसमज असेल तर तो काढून टाका असं सांगतायत. इतरही गोष्टी सांगतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रील जे मोदींनी केलं आहे त्यामागे एक भंपकपणा आहे, ढोंगीपणा आहे. कारण शिव्यांना जर तुमचा आक्षेप असता तर तुम्ही, तुमचे सहकारी आणि तुमचा IT सेल गेली 12 वर्ष आपल्या विरोधकांना ज्या शिव्या देत होतं त्याचं काय करायचं? नुसत्या आईवरून शिव्या दिल्या नाहीत तुमच्या IT सेलनी. तुमच्या समर्थकांनी, तुमच्या अंधभक्तांनी आपल्या टीकाकारांना त्यांच्या बायकोवर बलात्कार करण्याच्याही धमक्या दिल्यात मोदीजी. आजपर्यंत तुमच्या समर्थकावर एकावरही खटला दाखल झालेला नाही. तुम्ही स्वतः तुमच्या भाषणातून किती गलिच्छ टीका काँग्रेसवर किंवा काँग्रेस नेत्यांवर केलीत. राहुल गांधींना तर तुम्ही सातत्याने पप्पू शहजादा असं म्हणत होता. सोनिया गांधींना भर सभेमध्ये विधवा म्हणाला. 50 लाखांची गर्लफ्रेंड असं शशी थरूर यांच्या मैत्रिणीचं वर्णन केलं. आणखी काय सांगावं, मुसलमानांविषयी तर प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही विष पेरण्याचं काम केलं. हे मुस्लिम लोक तुमची मंगळसूत्र काढून नेतील असं हिंदू मतदारांना बहकवायलाही तुम्ही कमी केलं नाहीत मोदीजी. काल तुम्ही समोर आलात आणि म्हणालात शिव्या दिल्या तरी चालतील,
आपण आपल्या मुलांना माफ करायला पाहिजे, मी यांना माफ करतो. अरे आधी तुम्ही देशाची माफी मागा या 12 वर्षातल्या सगळ्या पापांबद्दल. कारण ही सार्वजनिक आयुष्यामध्ये विष पेरण्याची परंपरा तुम्ही तुमच्या पक्षाने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या नेत्यांनी, तुमच्या समर्थकांनी, तुमच्या अंधभक्तांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे कालचा जो मी भंपकपणा म्हणतो तो हाच आहे की मुलं शिव्या देत आहेत म्हणून तुम्ही त्यांना बोलताय. माझ्या आईलाही शिव्या दिल्या. किती मुलांनी दिल्या सांगा बघू? हजारो मुलं, लाखो मुलं तिथे जमली होती. त्यापैकी किती मुलं शिव्या देत होती? एखाद दुसऱ्या मुलाने शिवी दिलीही असेल, पण त्यांच्या मनातला राग लक्षात न घेता तुम्ही तेवढाच मुद्दा करताय. याचं कारण काय मित्र हो, मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. याचं कारण असं, जंतर मंतर आणि परिसरामध्ये जे तरुण मुलांवर अत्याचार झाले त्यावर नरेंद्र मोदींना पांघरून टाकायचं हे खरं कारण आहे, हे लक्षात घ्या. का शिव्यांचं भांडवल केलं जातंय? शिव्या या समाजात होत्या, आधी होत्या, पूर्वी होत्या, 100 वर्षापूर्वी होत्या. शिव्या या समाजामध्ये कायम राहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या वेळेला साहित्यिक व्यासपीठावरून शिव्यांविषयी चर्चाही झालेली आहे. दलित पॅन्थरच्या काळातही शिव्यांविषयी मोठी चर्चा झाली होती. शिव्या देणं हे सर्वसाधारणपणे चुकीचं असलं तरी तो विद्रोहाचा आविष्कार असू शकतो, ही चर्चा त्याही वेळी झाली होती आणि आजही होतीये, हे लक्षात घ्या. तरुण मुला मुलींच्या मनामध्ये जो असंतोष आहे या सरकारविषयी तो शिव्यांच्या रूपात बाहेर आलेला आहे. या मुलांशी संवाद करण्यापेक्षा मोदी सरकारने, मोदींच्या पोलिसांनी, अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांच्यावर अश्रुधूर सोडला, त्यांच्यावर पॅलेट्स गननी गोळीबार केला. बिहारमध्ये AK-47 वापरण्यात आली. मुलींचे कपडे फाडण्यात आले. मुलींना गलिच्छ शिव्या सुद्धा पोलिसांनी दिल्या. या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी आता भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शहा शिव्या हा मुद्दा करत आहे, हे लक्षात घ्या. ही लबाडी आहे, ही फसवणूक आहे. म्हणून नरेंद्र मोदींनी काल जे इंस्टाग्रामवर रील केलेला आहे त्याचा निषेध केला पाहिजे. हे रील फेटाळून लावलं पाहिजे, त्याला नकार दिला पाहिजे आणि मोदींना सांगितलं पाहिजे, आधी तुम्ही देशाची माफी मागा. आधी तुम्ही देशाची माफी मागा. 12 वर्ष एक तप तुम्ही आमच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण केलं, आम्हाला शिव्या दिल्यात, घाण घाण बलात्कारासारख्या धमक्याही दिल्यात आणि परवा जे जंतर मंतरवर मुलं आली होती त्यांना आजही धमक्या मिळत आहेत, हे लक्षात ठेवा. आजही धमक्या मिळत आहेत. मोदीजी, भंपकपणा, ढोंगीपणा हा जो तुमच्यात आहे आम्हाला कळतोय. आजपर्यंत कोणी त्याविषयी बोलत नव्हतं, पण आता सगळे बोलायला लागलेले आहेत. याचं कारण एका बाजूला तुम्ही म्हणता की मी या मुलांना माफ केलंय, मग दुसऱ्या बाजूला पोलीस जाऊन अजून या मुलांना का सतावतायत? एक मुलगी 17-18 वर्षाची जिने म्हणे तुमच्याविषयी आक्षेपार्ह रील केलं, या मुलीला पोलीस का सतावतायत? तिच्यावर दबाव का आणतायत? आणि दबाव आणला, मीडियाच्या मदतीने दबाव आणला. मी तुम्हाला सांगतो, CNN न्यूज 18नी या मुलीचं रील आपल्या बातम्यात वापरलं, तिच्याकडे पिन पॉइंट केलं, मग तिला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. मीडियाचा वापर करून येतोय. मीडिया आणि पोलीस यांची ही युती झालेली आहे. गोदी मीडिया आणि पोलीस यांची युती झालेली आहे. 17-18 वर्षाच्या मुलीला तिने जे काय म्हटलं त्याविषयी तुम्ही तिला माफी मागायला लावणार असाल तर यामध्ये तुमचा छोटेपणा दिसतो, तुमचा संकुचितपणा दिसतो, हे लक्षात घ्या. आणि याबद्दल मला सांगा, किती विचारवंत मोदींना प्रश्न विचारतायत? माझा तर मुद्दाच आहे, किती विचारवंत आपल्या कोशात, आपल्या नोकऱ्या सांभाळण्यामध्ये ते गर्क. गेल्या 12 वर्षामध्ये मोदींना प्रश्न विचारायचं काम हे आमच्यासारख्या पत्रकारांनी केलेलं आहे. विचारवंत काही करत नव्हते. विचारवंत व्यवस्थेविषयी बोलतात, विचारवंत संरचनेविषयी बोलतात, विचारवंत जार्गन्समध्ये लोकांशी बोलायचं विसरतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हा असंतोष जो आहे तो कधीच बाहेर नाही आला. मुलांच्या मनातला असंतोष त्यांच्या प्राध्यापकांनाही कळला नाही, मुलांच्या मनातला असंतोष त्यांच्या पालकांनाही कळला नाही. तो बाहेर आला जंतर मंतरवर, तेव्हा सगळे तिरमिरले, हे लक्षात ठेवा. मोदीही तसेच तिरमिरलेत. म्हणून एका बाजूला मी माफ करतो असं म्हणता म्हणता ते पोलिसांचा वापर करतायत, खोटे खटले घातले जात आहेत. आता असं आहे, CJPशी जी बोलणी झाली त्यामध्ये असं ठरलं
की सर्व FIR मागे घेतले जातील. त्याप्रमाणे दिल्ली, महाराष्ट्र वगैरे राज्यांनी FIR मागे घेण्याचं जाहीरही केलं. पण आता भाजपवाले जाऊन या मुलांवर व्यक्तिगत FIR करतायत. उद्या सरकार म्हणू शकतं हे FIR मागे घेण्याची काही आमची जबाबदारी नाही आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये कपिल सिबल यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, इतर राज्यामध्ये सुद्धा त्या राज्यातल्या विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली वकिलांची एक टीम तयार करण्यात आलेली आहे. ज्या ज्या मुलांना कायदेशीर मदत लागणार आहे त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल, हे लक्षात ठेवा. मोदी जो बनाव करतात, मोदी जे ढोंग करतात ते पुढेही चालू राहणार आहे. आता इतके दिवस ट्विटर आणि फेसबुकवरून येत होते, आता इंस्टाग्रामवरून येत राहतील. कारण त्यांना कळलंय इंस्टाग्राम हे तरुणांचं माध्यम आहे, रोज यायला पाहिजे. पण तरुणांच्या माध्यमावर तुम्ही आलात तर तरुणांनाही स्वातंत्र्य आहे तुम्हाला बोलायचं, हे लक्षात ठेवा. मग रडू नका, मग आपणच विक्टीम आहोत, आपणच आपल्यावरच अन्याय आलाय असा आव आणू नका. एवढंच माझं सांगणं आहे. मुद्दा इतकाच आहे की जे देशात घडतंय म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, आता राहुल गांधींनी अमित शहांचा राजीनामा मागितलेला आहे. त्याचं काय होतं याकडे बघणं हा उत्सुकतेचा विषय आहे. आज अमित शहा पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना त्यांच्या हस्ते देण्यात आला. अजित डोवाल हे वादग्रस्त व्यक्ती आहेत. ते टिळक पुरस्काराचे पात्र आहेत, लायक आहेत की नाही हा मुद्दा सुद्धा मी मांडत नाही. कारण गेल्या काही वर्षात टिळक पुरस्कार अनेक अपात्र लोकांना देण्यात आलेले आहेत. टिळक कुटुंबियांच्या मर्जीचा प्रश्न येतो कुणाला द्यायचे टिळक पुरस्कार. मुद्दा असा आहे की अमित शहा पुण्यात आले आणि काँग्रेसने हिंमत दाखवली. प्रशांत जगताप काँग्रेसचे पुणे काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अमित शहांच्या विरुद्ध निदर्शनं करण्यात आली. हे देशभरात होण्याची गरज आहे. राहुल गांधी जे रेझिस्टन्स पार्टी म्हणतात ती ही आहे. अमित शहा जिथे जातील तिथे त्यांना विरोध व्हायला हवा. नरेंद्र मोदी जिथे जातील तिथे त्यांना विरोध व्हायला हवा. तुम्ही जे वागताय ते अयोग्य आहे, तुमचं सरकार आम्हाला नको आहे, हे ठिकठिकाणी या लोकांना बजवायला हवं. ते पुण्यामध्ये पुणे काँग्रेसच्या लोकांनी केलं. म्हणून मी प्रशांत जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जाहीर अभिनंदन करतो. उद्या मुंबईत आले अमित शहा, त्यांना विरोध करणं हे विरोधी पक्षांचं काम आहे. रस्त्यावर उतरून वेळ प्रसंगी त्यांच्या गाड्याही रोखायला काही हरकत नाही, पण विरोध करायला हवा, लोकशाही पद्धतीने विरोध करायला हवा. असंतोषाचं जे लोण आहे ते सरकारपर्यंत जाऊन चिकटवायला हवं, हे लक्षात घ्या. नुसतं जंतर मंतरवर आंदोलन झालं म्हणून गप्प बसून चालणार नाही. हे आता वाढायला पाहिजे. पुढची 3 वर्ष हे जे हा जो पेटलेला असंतोष आहे तो धगधगता राहिला पाहिजे. कारण आता बस झालं. मी खरंच सांगतो, नरेंद्र मोदी सरकार हे या देशातल्या इतिहासातलं सगळ्यात वाईट सरकार आहे. नरेंद्र मोदी हे सगळ्यात खोटारडे पंतप्रधान आहेत, भंपक पंतप्रधान आहेत, ढोंगी पंतप्रधान आहेत. हे आपल्याला दिसतच आहे, अजूनही दिसतंय. रोज इन्स्टा रील करतात त्यावरूनही दिसतं आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्या आंदोलनाला नाट लावायचं काम भाजपने चालू केलेलं आहे. तरुण मुलांची जी एकजूट आहे त्यामध्ये फूट पाडण्यासाठी आता राखीव जागा विरोधी एक आघाडी तयार करण्यात आलेली आहे. त्यांनी फेसबुक पेज तयार केलेलं आहे आणि त्यांनाही प्रतिसाद मिळतोय असं सांगितलं जात आहे. या राखीव जागा विरोधी आघाडीने नागपूरमध्ये निदर्शनं केली. काय मुद्दा आहे तुमचा? राखीव जागांना विरोध करणं आता या क्षणाला भाजपलाही शक्य नाही, संघालाही शक्य नाही. आज मोहन भागवतांचं स्टेटमेंट आलेलं आहे की राखीव जागा राहणारच, हे मान्य करावं लागेल यांना. भाजपलाही राखीव जागांना विरोध करणं शक्य नाही, कारण भाजपला OBC दलित यांची मतं हवी आहेत. मात्र हे आंदोलन जे चाललेलं आहे राखीव जागा विरोधी, याच्या पाठीसुद्धा संघातल्याच भाजपमधल्याच लोकांचा हात आहे, विसरू नका. ते नाकारतील, ते जाहीरपणे नाकारतील, आमचा काही संबंध नाही याचा म्हणून. पण तरुणांमध्ये फूट पाडण्यासाठी जसा मंडल आयोग वापरला, जेव्हा मंडल आयोगाचा स्वीकार VP सिंग सरकारने केला तेव्हा, तसंच आता तरुणांमध्ये फूट पाडण्यासाठी राखीव जागांचा मुद्दा वापरला जाईल. तेव्हा माझं इतकंच म्हणणं आहे की ज्यांचा घटनेवर विश्वास आहे, राखीव जागांमुळे
दलित बहुजनांचा उत्कर्ष झालेला आहे, त्यांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी संघ परिवाराचा, हिंदुत्ववाद्यांचा, मनुवाद्यांचा हा डाव ओळखला पाहिजे, हे लक्षात घ्या. एका बाजूला मोदी आव आणतील माफी मागण्याचा, दुसऱ्या बाजूला संघ परिवाराचे हे मनुवादी उद्योग चालू राहतील. म्हणून मला इतकंच सांगायचं आहे मित्रो, सावध राहा, सावध राहा. जंतर मंतरचं आंदोलन झालं म्हणून गप्प बसण्याचं कारण नाही. गोदी मीडियाचा वापर करून काहीही उपद्व्याप केले जातील हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. काल अभिजित दिपकेने गोदी मीडियाला मुलाखती दिल्या, त्याबद्दल मी काल बोललो. कालच्या व्हिडिओमध्ये काही ऑडिओ प्रॉब्लेम आले म्हणून हा मुद्दा पुन्हा सांगतोय की गोदी मीडियाने अभिजित दिपके आणि CJPचं आंदोलन बदनाम करण्याची मोहीम राबवली, त्यांच्याविषयी अफवा उठवल्या, त्यांच्या कव्हरेजवर बहिष्कार टाकला. तरीसुद्धा अभिजित दिपके जर आता गोदी मीडियाला एका पाठोपाठ एक मुलाखती देत असेल तर ही दिपके यांची आणि CJPच्या आंदोलनाची घोडचूक आहे असं मला वाटतं. ज्या मीडियाने आपलं आंदोलन खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला त्यांना जवळ करू नका, ते तुम्हाला कधीही खड्ड्यात घालतील. एवढाच इशारा मी अभिजित दिपकेना आणि CJPला देऊ इच्छितोय. आजही बघा कोणताही पेपर काढा, मुंबईतला टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, अमित शहांचं नाव सुद्धा या वृत्तपत्रामध्ये आता येत नाहीये, ठळकपणे मथळ्यांमध्ये येत नाहीये. राहुल गांधींनी मागणी केली त्या दिवशी सुद्धा पान 1ची बातमी पान 8ला लावण्यात आली. म्हणजे वरतून आदेश आलेला आहे की आता राहुल गांधींना फारसं महत्त्व देऊ नका, अमित शहांचं नाव बातम्यात येईल असं करू नका, किंबहुना अशा बातम्यांना सेन्सॉरची कात्री लावा. आणि बहुसंख्य संपादक हे मिंधे असल्यामुळे ते याचा अंमल करतायत, हे लक्षात घ्या. तेव्हा पुढची वाट कठीण आहे. पुढची 3 वर्ष भाजप काय काय उपद्व्याप करेल समाजामध्ये फूट पाडण्यासाठी. या जंतर मंतरच्या आंदोलनाने हिंदू मुसलमान फूट पाडण्याचा जो भाजपचा प्रयत्न होता तो उधळून लावला. तिथेही त्यांनी हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न केला, पण तरुण मुलांनी त्याला दाद दिली नाही. पण पुन्हा एकदा हिंदू मुसलमानाचा मुद्दा काढला जाईल, उमर खलिदचा मुद्दा काढला जाईल, रिझर्वेशनचा मुद्दा तर त्यांनी काढलेच आहे. म्हणून मला असं वाटतं की विरोधकांनी, काँग्रेस सकट सर्व विरोधकांनी अलर्ट राहायला हवं, सावध राहायला हवं. कारण नरेंद्र मोदी कुठच्या क्षणी काय करतील, अमित शहा कोणत्या क्षणी बळाचा वापर करतील जनतेला चिरडायला, हे सांगता येणार नाही. ही लोकनियुक्त हुकुमशाही आहे, हे लक्षात ठेवा. हुकुमशाहीच आहे, ही अघोषित हुकुमशाही आहे. त्यामुळे हुकुमशाहीत जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या डोक्यामध्ये इतकी सत्ता गेलेली असते, सत्तेचा माज गेलेला असतो की आपलं अधपतन होतंय हेच त्यांना कळत नाही. मला असं वाटतं नरेंद्र मोदींच्या सरकारच्या आयुष्यात तो क्षण आलेला आहे. हे सरकार आता खाली खाली जाणार आहे. त्यासाठी ते जनता विरोधी उपद्व्याप सुद्धा करणार आहे. आपण खाली जातो आहेत ना, मग 4 लाथा घालून जाऊया असा त्यांचा दृष्टिकोन असणार आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय, सावध रहा. रात्रच नव्हे तर दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.